आज आपण रताळ्याचे काप करणार आहोत. रताळे उपवासाला खूप छान असतात बघा. आपल्याला माहिती आहे एकादशी परवाच झालेली आहे आणि त्यावेळेला खूप सारी सुनबाईंनी रताळी आणलेली होती. तर म्हटलं चला तर आपण याचे काप बनवू. गूळ घालून गोड काप करायचे. पहा हे रताळी जे आहेत ना, आपण उपासात जर खिचडी खाल्ली, साबुदाणा वडा खाल्ला तर पित्त प्रकृतीच्या माणसांचं डोकं दुखतं, त्रास होतो, काहींना तर उलट्याही होतात, मळमळतं आणि मग उपाससुद्धा करायला नको म्हणतात. पण जर रताळाचे काप केले ना तर खूप छान वाटतं. पहा तुम्ही नक्की करा. आम्ही तर गावाकडे काय करायचो, ही अशी रताळी आहेत ना, चुलीमध्ये हार असतो विस्तव, त्या विस्तवात असे सारून द्यायचे आणि विस्तवात ठेवले एक 10 मिनिटांनी पुन्हा पाहायचे, मस्तपैकी विस्तवात उकडलेले असायचे. पण चला जाऊ द्या, आता आपल्याला कुठे म्हण फक्त आपण पाहतो घरोघर मातीच्या चुली, चूल नाही आहे. मग आता आपण याचे उकडून करणार आहोत. तर ही पाही रताळी जर तुम्ही पाहिली ना, तर याचा खालचा जो भाग आहे हे जमिनीत असतो, सगळा मातीचा असतो तो. तर हे मी काढून टाकले. बरं, विशेष म्हणजे रताळ जमिनीत असतात त्यामुळे औषधाचा काही प्रश्नच नाही, औषध मारण्याचा. पहा सुंदर आहे चांगली. तर आणि 3-4 वेळा मी धुवून घेतलीत. खूप चिखल माती असते त्याला, तर अशी धुवून घ्यायची आणि खराब जो असतो तो भाग तेवढा असा आपण कट करायचा त्याचा. हे पहा. आणि मग पिलरनी त्याचं वरचं साल काढून टाकायचं. चुलीत जेव्हा भाजायचो आम्ही ते आपोआप निघायचं भाजल्यामुळे. तर चला तर मग मी त्याचे काप करून घेते आणि पिलरनी वरचं साल काढून घेते. हे पहा, पिलरनी आपण वरचं साल सर्व त्याचं काढून टाकलेलं आहे. आणि असं काढल्याबरोबर लगेच पाण्यात टाकायचं. जसं वांग चिरून ठेवलं की काळं होतं ना, तसंच याचंसुद्धा थोडं काळं पडायला सुरुवात होते. म्हणून मी तिन्ही ती पण साल काढून घेतली आणि पाणी पहा पुन्हा खराब झालेले. तर असं 1-2 वेळा आपण पुन्हा त्याला धुवून घ्यायचं आणि मग त्याचे बारीक काप करायचे रताळ्याचे. ते पहा या ठिकाणी आणि गूळ घालून करणार आहोत. तर पहा याप्रमाणे मी असे बारीक बारीक काप काढायचे त्याच्यात. आणि हे काप आपण गुळामध्ये उकडणार आहोत. खूप छान लागतात, मुलांना डब्यासाठी सुद्धा उपयोगी पडतात. तर पहा याच्यामध्ये मी इथे कापते असे. पहा सुंदर होतात ते. विशेष म्हणजे रताळं कधी कधी किडकं लागतं, पण तसं नाही, चारही चांगलं लागलेली. चला तर मग मी हे सर्व काप करून घेते. आणि तोपर्यंत आपण हे पहा, मी इथे 50 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. थोडा कमी जास्त वापरला तरी चालेल, साखरेतही केली तरी चालतात. तर आपण गुळात करणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडीशी विलायचीची पूड टाकायची आपल्याला. तर हा जो गुळ आहे या पातेल्यामध्ये मी इथे टाकणार आहे. त्याला साधारण पाणी किती, पाव किलो असेल ना तर अर्धा ग्लास पाणी साधारण लागतं पात्याला. हे पाणी टाकले अर्धा ग्लास. अर्धा किलो असेल तर 1 ग्लास पाणी लागतं. आणि हा जो गूळ आहे त्याच्यामध्ये 50 ग्राम घेतलेला, कमी अधिक आवडीनुसार घ्यायचा. तर या ठिकाणी मी याच्यात टाकते. त्याचं पाणी करायचं फक्त, पाक नव्हे. आणि त्याच्यातच आपण मग ही विलायची पूड जी आहे ती थोडीशी टाकणार आहोत. आता तोपर्यंत मंद गॅसवर उकळ्या ठेवते आणि याचे काप करून घेते. हे पहा पाणी उकळत ठेवलेलं आहे मी. आधी पाणी उकळत ठेवलं मग काप करत होते. काप केलेत आता आणि ते पुन्हा पाण्यातच ठेवले. पहा याचं एक वैशिष्ट्य आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जर आपण ते बाहेर ठेवले तर काळे पडतात, म्हणून आपण बाहेर ठेवायचे नाही. आता फक्त हे काप करताना मात्र थोडे जाडसर धरायचे. एकदम पातळ वेफरसारखे करा तर खूप त्याचा असा लगदा होतो. मग आपल्याला अखंड ठेवायचे असतील तर याप्रमाणे त्याच्यात टाकून द्यायचे. आणि एक 10 मिनटं आपण ते गॅसवर जर ठेवले तर बरोबर गुळाचं पाणी त्याला लागतं. आणि गुळाचं पाणी त्याला लागल्यावरती हलवताना सुद्धा खूप नाही हलवायचं, म्हणून मी सुरी घेतली, सुरीच्या टोकाने हलव, नाही तर मग त्याचा शिजत आल्या तर लगदाच होतो. आणि आता आपण सर्व टाकलेलं आहे. फक्त थोडंसं चिमूटभर कोणत्याही पदार्थाला चव आणायची असेल तर मीठ लागतं म्हणून, आणि गोडाला टाकावं. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण त्याला कमी गॅसवर एक 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत. कमी गॅस म्हणलं, मी गॅस कमी केला आहे. आणि आता हे झाकून ठेवायचं आपल्याला. हे पहा बरोबर 10 मिनटं झालेली. आपण आता ताटे काढून घेऊया आणि पाणी पण त्याच्यामधलं
आटलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. गॅस बंद करते आणि हे पहा, खूपही शिजवायचं नाही बरं का, थोडं कडक ठेवायचं, मग छान लागतं. नाही तर कधी कधी अगदी त्याच्यात दशम्यासुद्धा करतात, तो दशम्यासाठी होईल असंही होतं. म्हणून काय करायचं, थोडं मोठ्या काप काढायचे आणि कडक राहिल्या पाहिजे. तर आता आपण काढून घेऊया. हे पहा, आपले रताळाचे काप गुळ घालून केलेले आहेत, तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की करा, माझी रेसिपी पहा, करा. आणि विशेष म्हणजे केवळ उपवास नव्हे तर मुलांचा शाळेचा डब्बासुद्धा खूप छान होतो, मुलं आवडीने खातात. पण महत्त्वाचे टीप, काप जरा थोडेसे जाड जाड घ्यायचे म्हणजे छान होतात. धन्यवाद.